जे आहेत शेतकरी नेते अजित नवले यांनी केलेला आहे। ठीक आहे जयेश, तुम्ही असेच जोडलेले राहा। तर आजच्या दिवसभरातली आणखी एक मोठी बातमी, धनगरांच्या मंदिराजवळ बळजबरीनं शिवरायांचा पुतळा उभारला गेला असा आरोप धनगर समाजाकडून केला गेलाय। सोलापुरातील अंजन गावामध्ये त्यामुळे संघर्ष पेटला। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवला गेलाय। दिवसभर या ठिकाणी वाद निर्माण झाला होता। पोलीस बंदोबस्त या ठिकाणी प्रचंड वाढवला गेलाय। दिवसभर या प्रकरणी चर्चा बैठका सुद्धा सुरू होत्या। धनगरांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातोय असं धनगर समाजाकडून म्हटलं गेलंय। धनगर समाजाचा इतिहास पुसण्यासाठी हे गाव अंजन गाव हे खेडोबाच्या नावाने ओळखलं जातं शेकडो वर्षापासून। तुम्ही इथं येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून या एरियाला तुम्ही शिवतीर्थ नाव देताय, म्हणजे आमचा धनगरांचा इतिहास तुम्हाला पुसायचा आहे, आमच्या देवस्थानाची ओळख तुम्हाला पुसायची आहे। लाखो बांधव इथं येतात, भाकणूक होते, खूप मोठी यात्रा भरते, जिथून पालखी जाते त्याच ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलाय। आम्हाला खेद वाटतोय, आम्हाला वाईट वाटतोय की महाराजांच्या पुतळ्याला आमचा विरोध नाही, पण धनगर समाजाच्या देवस्थानाच्या प्रवेशद्वारावर जो पुतळा बसवलाय या कृतीला आमचा विरोध आहे। महाराजांच्या नावाने दहशत निर्माण करायची, आमच्या बहुजनांच्या मनामध्ये, आमच्या रक्तामध्ये, श्वासामध्ये शिवाजी महाराजांचं नाव आहे, आदर आहे, परंतु अशा प्रकारे असा पुतळा बसवायचा, तिथं खाली त्या मनोज जरांगेचा फोटो लावायचा आणि त्यानंतर मग धमक्या द्यायच्या, त्यानंतर मग म्हणायचं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करताय। हे आता एवढ्या 1 वर्षामध्ये महाराष्ट्रात चालू झालंय। हे अत्यंत खालच्या दर्जाचं घाणेरडं समाजकारण, राजकारण या मनोज जरांगे त्याची पिलावळ करते, याचा जाहीर निषेध करतो। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आपल्या सोबत जोडलेले आहेत। संतोष, आपण दिवसभर पाहिला हा संपूर्ण संघर्ष, आत्ताची नेमकी अपडेट काय आहे? संघर्ष हा शमलेला आहे का, तोडगा निघालाय का? सध्या अंजनगावमध्ये तणावपूर्ण शांतता आहे। सकाळपासून 5-6 तासाला नाट्यमय घडामोडी घडत आहेत। कधी दोन्ही गटाचे नेते एकत्र येत आहेत, कधी प्रशासकीय अधिकारी त्यांना भेटत आहेत, तर कधी मोजणी केली जात आहे। म्हणजे कधी वाटत होतं की हे प्रकरण मिटल, समन्वयाने मिटल आणि गोड होईल, तर 1 तासाभरानंतर पुन्हा मोजणीवरून संघर्ष झाला। सध्या गावात तणावपूर्ण वातावरण आहे। दोन्ही समाज आपापल्या भूमिकेशी ठाम असल्यामुळेच हा तणाव निर्माण झाल्याचं स्पष्ट दिसत आहे। जर दोन्ही समाजांनी समन्वय साधला तर याचा शेवट गोड होईल। हा संघर्ष कडाला पडून एक चांगला शेवट होईल, पण गरज आहे की दोन्ही समाजांनी आपापली भूमिका बजावणं आणि त्यात प्रशासन सुद्धा काही ठिकाणी पारदर्शकता पावलं उचलण्याचं काम करते आणि त्यातून संघर्ष वाढतो। प्रशासनाने सुद्धा ह्याचा अभ्यास करून, या घटनेचा अभ्यास करून जर व्यवस्थित पावलं उचलली तर संघर्ष वाढणार नाही। संघर्ष वाढणारं कुठलंही प्रशासकीय पाऊल सध्या उचलणं हे दोन्ही समाजाच्या दृष्टीने घातक आहे, कारण समाज आक्रमक होत आहे आणि एकमेकाविरुद्ध तो घोषणा देत आहे, आक्रमक भूमिका घेत आहे। तर या अनुषंगाने प्रशासनाने आणि शासनाने समन्वय साधून जर याचा मार्ग काढला तर अंजनगाव मधील हा जो तणावपूर्ण जे वातावरण आहे ते नक्कीच संपेल आणि याचा शेवट गोड होईल। ठीक आहे, तर सर्व प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले होते, सगळ्या प्रतिनिधींचे धन्यवाद। आता बातम्या पाहूया अवकाळी पावसासंदर्भात। बीडच्या केज परिसरामध्ये गारपीट झालेली आहे। तेलगावमध्ये सुद्धा